सोनसाखळी चोरांची आंतरराज्य टोळी गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. जवाहरनगर हद्दीतील खरबी येथे दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी स्टे येथे 3 मुले व एका मुलीने खरबी भंडारा राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक म्हातारीला रस्त्यावर एकटी चालत असल्याचे पाहून खरबी सर्व्हिस रोडवर भंडाराकडे जाणारा रस्ता विचारला व त्यानंतर संगनमत करून तिचे अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. सदरचे घटनेवरून जवाहरनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता नुरुन हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात गुन्ह्यासंबंधाने माहिती प्राप्त केली. गुन्ह्यात अलिप्त संशयित वाहन व आरोपींना निष्पन्न केले. दरम्यान गुन्ह्यातील फिर्यादी यांनी सांगितलेल्या वाहनाच्या वर्णनाचे वाहन एक पांढऱ्या रंगाच्या हुडांगी 1 ते 20 कार पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याचे उद्देशाने भंडारा जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती सदर पथकास प्राप्त झाली. माहितीवरून सदर पथक संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी भंडारात साकोली मार्गे रायपूर येथे रवाना झाले. जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये 27/12/2025 रोजी मौजा खरबी येथे 22 ते 25 या बायोगटातील 3 मुले व 1 मुलींनी मौजा खरबीमध्ये जे नॅशनल हायवे 53 आहे याच्यावर एक चेन स्नॅचिंग केली. एक महिला सोबत चेन स्नॅचिंग झाली. याच्यामध्ये एक I-20 कारचा वापर झाला होता. या I-20 कारचा वर्णन घेऊन भंडारा पोलिसनी याच्यावर तपासणी केली. भंडाराची लोकल क्राईम ब्रांचची वेगवेगळी टीमनी याच्यावर काम केला आणि एक आंतरराज्यीय टोळी चे 4 लोकांना अरेस्ट केलेला आहे. हा जे 4 लोक आहे आशिष मनोहर भट्टाचार्य छत्तीसगड, शुभम धमतरी सौरभ हा धमतरीचा आणि एक महिला तो सुद्धा धमतरीची आहे. असे 4 लोकांची टोळी उघडकीस आणली. इंटरोगेशन दरम्यान त्यांनी आणखी अशी चेन स्नॅचिंग वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. तर 2 ठिकाण निष्पन्न झाले आणि तो गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. अशा प्रकारे 3 गुन्हे दाखल करून सुमारास 8,50,000चा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केला आहे. 4 आरोपी अरेस्ट केले. यांच्यावर BNSचे ऑर्गनाइज्ड क्राईमचे जे सेक्शन आहे ते सेक्शन वाढ करण्याची प्रक्रिया चालू आहे. थँक्यू.